नमस्कार, बघूयात आजचा पहिला प्रकार। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी इथे मी अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि त्याच वाटीने एक वाटी इथे आपल्याला भगर घ्यायची आहे। आता हे सर्व जिन्नस 1 ते 2 मिनिटं गॅसच्या अगदी मंद आचेवरती रंग चेंज न होऊ देता आपल्याला भाजून घ्यायचे। याला मी भाजून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता याचा अजिबात थोडाही रंग चेंज न होऊ देता याला मी भाजून घेतलंय। आता याला एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायचे। पूर्णपणे हे थंड झालेलं आहे। आता याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। आता यामध्ये आपल्याला अगदी चिमूटभर बेकिंग सोडा घालायचा आहे, पाव चमचा लिंबू पावडर घालायची आहे, चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि याची आपल्याला अगदी बारीक अशी पावडर ही तयार करून घ्यायची। बघू शकता इथे आपली ही पावडर तयार झालेली आहे। आता लगेच यापासून पदार्थ बनवायला घेऊया। याला एका बाउलमध्ये काढून घेतलं। यामध्ये 2 चमचे ताजं दही आपल्याला घालून घ्यायचं आहे। आता सुरुवातीला हे सर्व जिन्नस आपण मिक्स करून घेऊया। यावरनं अंदाज येईल यामध्ये आपल्याला किती पाणी घालण्याची गरज पडणार आहे। आता थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचं आपल्याला बॅटर हे तयार करून घ्यायचं आहे। एका वेळेस जास्त पाणी घालू नका, जर जास्त पाणी घातलं तर पिठाच्या गुठळ्या देखील तयार होऊ शकतात। त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून अशा पद्धतीचं हे बॅटर तयार करून घेतलं। जसं डोस्याचं बॅटर असतं त्याच पद्धतीच्या थिकनेसचं हे बॅटर इथे मी तयार करून घेतलेलं आहे। आता यावरती झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटांसाठी हे बॅटर आपल्याला मुरण्यासाठी ठेवायचं आहे। 10 मिनिट झालेले आहे। बॅटर इथे आपलं चांगलं मुरलं गेलेलं आहे। पुन्हा एकदा तुम्ही या बॅटरची थिकनेस बघून घ्या, या पद्धतीची आहे। आता इथे आपल्याला सेट डोसा तयार करायचा आहे, तर त्यासाठी तवा कडकडीत गरम करून घेतला। याला तेल लावून घ्यायचे आणि थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचे आणि तवा आपल्याला टिश्यू पेपरने पुसून घ्यायचे। असं पाणी घालून घेतल्यामुळे तव्याचं टेम्परेचर हे कमी होतं आणि त्यामुळे आपले डोसे तव्याला अजिबात चिटकत नाही आणि अगदी परफेक्ट तयार होता। आता तव्यावरती 1.5 पडी डोस्याचं बॅटर घातलं आणि याला पसरवून घेतलं। तुम्ही बघू शकता डोस्याला मस्त जाडी पडायला सुरुवात झालेली आहे। हा डोसा एकाच साइडने आपल्याला भाजून घ्यायचा आहे। डोसा असा भाजून झाल्यावरती डोस्याची वरची बाजू कोरडी होते। यावरनं समजायचं डोसा इथे आपला भाजून झाला। आता डोसा आपण काढून घेऊया। बघू शकता मस्त असा जाळीदार इथे आपला हा डोसा तयार झाला। याच पद्धतीने मी सर्व डोसे तयार करून घेतले। प्रत्येक डोस्याला छान जाडी पडलेली आहे आणि मस्त असे मऊ स्पॉन्जी असे हे डोसे तयार झालेले आहे। हे डोसे चवीला अगदी भन्नाट लागतात। या पद्धतीने तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 2। पदार्थ तयार करण्यासाठी इथे मी 1 वाटी भगर घेतलेली आहे। भगरला परई देखील म्हटलं जातं। आता त्याच वाटीने यामध्ये अर्धी वाटी साबुदाण्याचं पीठ घालायचंय। साबुदाणा हलका भाजून घेतला आणि नंतर मिक्सरमध्ये असं याचं बारीक पीठ तयार करून घेतलेलं आहे। आता त्याच वाटीने अर्धी वाटी यामध्ये दही घालायचं आहे आणि हे सर्व जिन्नस सुरुवातीला आपल्याला मिक्स करून घ्यायचे। यावरनं अंदाज येईल यामध्ये आपल्याला किती पाणी घालण्याची गरज पडणार आहे। आता यात थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि याचं आपल्याला बॅटर हे तयार करून घ्यायचं आहे। पाणी घालताना असं थोडं थोडं घालायचंय म्हणजे पिठाच्या गाठी यामध्ये होणार नाही आणि अगदी स्मूथ असं बॅटर हे तयार होईल। इथे मी हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे। तुम्ही बॅटरची थिकनेस बघून घ्या, या पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे। आता यावरती झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटं हे बॅटर आपल्याला मुरण्यासाठी ठेवायचंय। तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया। उपवासाची इडली तयार करत आहोत, तर त्यासाठी इडली स्टँड घेतलेला आहे। याला तेल लावून ग्रीस करून घ्यायचंय। तेलाऐवजी तूप सुद्धा वापरू शकता, बघू शकता या पद्धतीने। आणि त्याच प्रकारे इथे मी इडली कुकरमध्ये पाणी देखील गरम करायला ठेवलेलं आहे। इथे बरोबर 10 मिनिट झालेले आहे। इथे आपलं हे बॅटर चांगलं मुरलं गेलेलं आहे। यातील जी भगर आहे तर ती सुद्धा चांगली भिजलेली आहे। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय। आता इडली अगदी हलकी जाळीदार स्पॉन्जी आणि सॉफ्ट तयार होण्यासाठी यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा घालून घ्यायचंय आणि हे बॅटर चांगलं फेटून घ्यायचंय। आता लगेच वेळ न वाया घालवता इडली बनवायला सुरुवात करायची, तर त्यासाठी इडली स्टँडमध्ये आपल्याला हे तयार करून घेतलेलं बॅटर घालून घ्यायचंय। बॅटर एकदम जास्त घालू नका, थोडीशी यामध्ये अशी जागा ठेवा, कारण ही इडली फुलते त्यामुळे। इडली कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं। पाणी देखील चांगलं गरम झालेलं आहे। यामध्ये हे इडली स्टँड आपल्याला ठेवून द्यायचे आहे। झाकण ठेवायचं आणि गॅसच्या हाय फ्लेमवरती ही इडली आपल्याला 10 मिनिट शिजवून घ्यायची आहे। इथे बरोबर 10 मिनिट झालेले आहे। आता यावरचं झाकण काढूया। बघू शकता मस्त इडली आपली टम्म फुगून वर आलेली आहे। इडलीमध्ये टूथपिक घालून बघितली, टूथपिक क्लीन आलेली आहे, याचा अर्थ इडली इथे आपली चांगली शिजलेली आहे। आता ही इडली हलकी थंड करून घ्यायची आणि या पद्धतीने चमच्याने हिच्या कड्या मोकळ्या करून घ्यायच्या आणि इडली डिमोल्ड करून घ्यायची।
बघू शकता मस्त अशी जाळीदार आपली इथे इडली तयार झाली। याच पद्धतीने सर्व इडल्या तयार करून घेतल्या। ही इडली मस्त मऊ लुसलुशीत स्पंजी आणि सॉफ्ट तयार होते आणि चवीला अगदी भन्नाट लागते। या पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 3। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी कढईमध्ये आपल्याला पाव वाटी साजूक तूप घालून घ्यायचे। तूप गरम करून घेतलं, यामध्ये 1 वाटी शिंगाडा पीठ घालून घ्यायचे। आता हे पीठ गॅसच्या अगदी मंद आचेवरती 6 ते 7 मिनिटं आपल्याला भाजून घ्यायचे। जसं जसं हे पीठ भाजलं जाईल तसं तसं हे पीठ अगदी हलकं होतं आणि यातून तूप सुटायला सुरुवात होते आणि हलकासा सुगंध रिलीज होतो। यावरून समजायचं पीठ इथे आपलं चांगलं भाजून झालेलं आहे। सांगितल्याप्रमाणे बघू शकता पिठाला छान तूप सुटलेलं आहे, पीठ हलकं झालेलं आहे आणि पीठ मऊसूत देखील जाणवत आहे आणि हलकासा सुगंध या पिठातून रिलीज झालेला आहे। इथे आपलं पीठ हे भाजून झालंय। आता यामध्ये काजूचे काप आणि मनुके घालून घ्यायचे आहे। याला मिक्स करून घ्यायचे। इथे मी पाणी गरम करायला ठेवलेलं होतं। ज्या वाटीने आपण शिंगाडा पीठ घेतलं होतं त्याच वाटीने 2 वाटी पाणी मी गरम करून घेतलंय। गरम केलेलं पाणी यामध्ये घालायचं आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय। याला चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता पिठाने पूर्ण जे पाणी आहे ते शोषून घेतलेलं आहे। आता यावरती झाकण ठेवायचं आणि 2 मिनिटं यावरती एक वाफ काढून घ्यायची। इथे यावरती एक वाफ आलेली आहे। इथे आज आपण शिंगाडा पिठापासून शिरा तयार करत आहोत, तर त्यासाठी यामध्ये आपल्याला पाव वाटी साखर घालून घ्यायची आहे। गोळाचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता ही साखर मिश्रणामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे। आता साखर जशी जशी विरघळेल तसं तसं हे मिश्रण थोडंसं सैलसर तयार होईल। बघू शकता साखर विरघळलेली आहे आणि हे मिश्रण थोडंसं सैलसर झालेलं आहे। पुन्हा 1 ते 2 मिनिटाला गॅसच्या मंद आचेवरती आपल्याला सतत मिक्स करत शिजवून घ्यायचं। याला मी शिजवून घेतलं। आता पुन्हा यावरती झाकण ठेवायचं 2 मिनिटांसाठी आणि एक वाफ काढून घ्यायची। यावरती एक वाफ काढून घेतलेली आहे। इथे आपला शिंगाड्याचा शिरा तयार झालेला आहे। सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला पाव चमचा वेलची पावडर घालून घ्यायची आहे। अशी ही वेलची पावडर शिऱ्यामध्ये सगळ्यात शेवटी घालून घेतल्यामुळे वेलची पावडरचा सुगंध शेवटपर्यंत शिऱ्यामध्ये टिकून राहतो। इथे आपला हा शिंगाडा पिठाचा शिरा तयार झालेला आहे। असा हा शिरा चवीला अगदी भन्नाट लागतो, छान मऊसूत तयार होतो, तोंडात टाकताच विरघळतो। या पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 4। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी एक मोठ्या आकाराचं नारळ मी फोडून घेतलेला आहे। आता या नारळाची मी साल काढून घेतलेली आहे। तुम्ही नाही काढली तरी चालू शकतं। आता या नारळाचे आपल्याला काप करून घ्यायचे आहे, तर मी नेहमी असे बटाट्याच्या स्लायसरने काप करून घेते। जर आपण सुरीने कापायला गेलं तर नारळ हे कडक असतं आणि त्यामुळे त्याचे काप लवकर कापले जात नाही, म्हणून बघा असे बटाट्याच्या स्लायसरने मी हे काप करून घेतले। अगदी पातळ असे हे काप आपले तयार होतात। प्रत्येक नारळाची साईज ही वेगळी वेगळी असू शकते, त्यामुळे हे काप आपल्याला मोजून घ्यायचे आहे। आधी 1 कप हे मोजून घेतले, हा आहे 2रा कप आणि हा आहे 3रा कप। बघा बरोबर 3 कप एवढे हे नारळाचे काप आहे। आता हे नारळाचे काप आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहे। इथे मी मोठ्या साईजचं मिक्सर घेतलं आहे, त्यामुळे यामध्ये मी हे काप फिरवून घेत आहे। तुम्ही लहान भांड्यामध्ये सुद्धा ही प्रोसेस करू शकता। बघा इथे मी हे नारळाचे काप मिक्सरमध्ये फिरवून घेतलेले आहे। आता 3 कप इथे आपले नारळाचे काप होते, त्यामुळे यामध्ये 1.5 कप आपल्याला साखर घालायची आहे। आधी 1 कप घातली आणि नंतर अर्धा कप। आता त्याच कपाने अर्धा कप यामध्ये दूध घालायचं आहे आणि पुन्हा याला मिक्सरमध्ये आपल्याला एकसारखं फिरवून घ्यायचं आहे। बघा मी याला पुन्हा मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे। इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। आज आपण नारळाची वडी तयार करणार आहोत, तर त्यासाठी कढईमध्ये 2 छोटे चमचे आपल्याला साजूक तूप घालून घ्यायचं आहे। आता तूप चांगलं गरम झालं। आता हे तयार करून घेतलेलं मिश्रण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण आपल्याला सतत मिक्स करत परतून घ्यायचं आहे। मिश्रणामध्ये आपण साखर घातलेली आहे, त्यामुळे हे मिश्रण असं सैलसर तयार होतं। आपल्याला हे सतत मिक्स करत घट्ट होईपर्यंत गॅसच्या अगदी मंद आचेवरती परतून घ्यायचं आहे। हे मिश्रण परतत असताना गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही, नाहीतर हे मिश्रण लालसर तयार होतं आणि त्यामुळे वडीला रंग अजिबात चांगला येत नाही। बघा हे मिश्रण मी सतत मिक्स करत गॅसच्या अगदी मंद आचेवरती घट्ट होईपर्यंत परतून घेतलं। एवढंच हे मिश्रण आपल्याला परतून घ्यायचं आहे, यापेक्षा जास्त परतून घ्यायचं नाही, नाहीतर हे मिश्रण कोरडं होतं। आता हे मिश्रण व्यवस्थित तयार झालेलं आहे की नाही ते कसं ओळखायचं? कढईच्या कडेला तुम्ही बघू शकता भरपूर सारं मिश्रण हे चिटकलेलं आहे आणि हे मिश्रण कोरडं झालेलं आहे। यावरून समजायचं इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। दुसरी पद्धत, थोडंसं मिश्रण हातामध्ये घ्यायचं, याचा असा गोळा तयार करून बघायचा
असा याचा गोळा जर तयार झाला तर समजायचं मिश्रण अगदी परफेक्ट तयार झालं. आता सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला पाव चमचा वेलची पावडर घालून घ्यायची आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता वेळ न वाया घालवता लगेच आपल्याला बर्फी सेट होण्यासाठी ठेवायची आहे. त्यासाठी इथे मी एक केकचा टीन घेतला, याला तूप लावून घेतलं आणि यामध्ये एक बटर पेपर लावून घेतला. आता हे बर्फीचं मिश्रण आपल्याला या टीनमध्ये ओतून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण आपल्याला असं स्पॅच्युलाने एकसारखं करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही वाटी सुद्धा वापरू शकता. बघा याला मी एकसारखं करून घेतलं. आता यावरती आपल्याला थोडेसे पिस्त्याचे काप घालून घ्यायचे आहे. ड्रायफ्रुट्स तुम्ही आवडीप्रमाणे यावरती कोणतेही घालू शकता. आता असे पिस्ते यावरती घालून घेतल्यानंतर पुन्हा याला स्पॅच्युलाने असं प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे हे पिस्ते छान या बर्फीला चिटकून बसतील. आता ही बर्फी आपल्याला 1 तास रूम टेम्परेचर वरती सेट होण्यासाठी ठेवायची आहे. पण या 1 तासातील सुरुवातीच्या 15 मिनिटांनंतर आपल्याला या बर्फीचे काप करून घ्यायचे आहे. बघा इथे 15 मिनिट झालेले आहे आणि ही बर्फी थोडीशी थंड झालेली आहे, पूर्णपणे सेट झालेली नाहीये. तेव्हाच आपल्याला अशा पद्धतीने या बर्फीचे काप करून घ्यायचे आहे. जर ही बर्फी पूर्ण सेट झाली तर इचे व्यवस्थित काप पडत नाहीत. त्यामुळे अशी थोडीशी थंड झाल्यानंतर आपल्याला हिला कट करून घ्यायचे. बघा अशा पद्धतीने. बघा बर्फीचे काप मी करून घेतले. आता ही बर्फी आपल्याला पूर्णपणे सेट होण्यासाठी ठेवून द्यायची आहे. इथे मी बरोबर 1 तास ही बर्फी सेट होण्यासाठी ठेवलेली होती. आता बघा आपली बर्फी छान सेट झालेली आहे. यामध्ये आपण बटर पेपर लावलेला आहे, त्यामुळे अगदी छान अशी बर्फी ही डिमोल्ड झालेली आहे. बघा बर्फी दिसायला अगदी मस्त दिसत आहे आणि जेवढी ही बर्फी दिसायला छान दिसते तेवढी चवीला ही अगदी भन्नाट लागते आणि अगदी झटपट तयार होते. तयार झाली इथे आपली छान मऊसूत अशी ही तोंडात टाकताच विरघळणारी नारळाची बर्फी. चवीला अगदी छान लागते. अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 5. साबुदाण्याचे आप्पे तयार करण्यासाठी इथे मी अर्धा कप भगर घेतलेली आहे आणि पाव वाटी इथे मी साबुदाणा घेतलेला आहे. तर सगळ्यात आधी आपण साबुदाणा बारीक करून घेऊयात, कारण साबुदाणा थोडासा जाड असतो, त्यामुळे अगदी व्यवस्थित तो बारीक होत नाही. त्यामुळे साबुदाणा अशा पद्धतीने सेपरेट आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे. तर आता बारीक करून घेतलेला हा साबुदाणा एका बाउलमध्ये आपण काढून घेऊयात. इथे आपली साबुदाण्याची पावडर तयार झालेली आहे. आता आपण त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये भगर घालूयात आणि याला सुद्धा बारीक करून घेऊयात. हे पहा इथे मी भगरचं सुद्धा पीठ तयार करून घेतलेलं आहे. आता हे पीठ आपण साबुदाण्याच्या पिठामध्ये मिक्स करून घेऊयात. हे पहा अशा प्रकारे. यामध्ये आता आपण 3 चमचे भाजून घेतलेल्या शेंगदाण्यांचा कूट घालूयात. आता आपण यामध्ये पाव वाटी दही घालणार आहोत. इथे फ्रेश दही आपल्याला वापरायचं आहे, आंबट दही वापरायचं नाही. दही घातल्यामुळे आणि शेंगदाण्यांचा कूट घातल्यामुळे आप्यांना चव खूप छान येते. 1 चमचा मिरचीची पेस्ट घालायची आहे. तिखटचे प्रमाण आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकतात. 1 चमचा जिरं घालूयात. आता थोडं पाणी घालून आपल्याला आप्यांचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला रेसिपीज आवडत असतील तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यामुळे आणि बेल आयकन प्रेस केल्यामुळे जो व्हिडिओ सगळ्यात आधी चॅनलवरती अपलोड होतो त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला सगळ्यात आधी मिळते. इथे मी डोस्यांचं बॅटर छान तयार करून घेतलेलं आहे. तर हे बॅटर तयार करण्यासाठी इथे मला 1 कप पाणी हे लागलेलं आहे. तुम्ही बॅटरची थिकनेस बघून घ्या. अशा पद्धतीची ठेवायची आहे. आता यावरती आपण झाकण ठेवूयात आणि 20 मिनिटांसाठी आपल्याला आप्यांचं बॅटर रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे. 20 मिनिट झालेले आहे आणि आप्यांचं बॅटर मस्तपैकी रेस्ट झालेलं आहे. तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे. आप्यांचं बॅटर मला थोडंसं घट्ट वाटत आहे, त्यामुळे 1 टेबलस्पून यामध्ये मी पाणी घालत आहे आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे. कारण भगर आणि साबुदाणा थोडासा फुलतो, त्यामुळे बॅटर थोडंसं घट्टसर होतं. तर आता पुन्हा मी याला छान मिक्स करून घेतलं आहे. तुम्ही बॅटरची थिकनेस बघून घ्या. अशा पद्धतीची ठेवायची आहे. सगळ्यात शेवटी यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूयात आणि छान मिक्स करून घेऊयात. आता आप्पे स्पंज आणि सॉफ्ट तयार व्हावे तर त्यासाठी इथे मी 1/4 TSP म्हणजे अगदी पाव चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे. यावरती थोडंसं पाणी घालूयात आणि छान आपण हे बॅटर मिक्स करून घेऊयात. इथे आपलं आप्यांचं बॅटर तयार झालेलं आहे. गॅसवरती मी आप्पे पात्र गरम करायला ठेवलेलं होतं. यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. तेल छान गरम झालं की यामध्ये आता आपण आप्यांचं मिश्रण फिल करून घेऊयात.
आप्यांचं मिश्रण फिल करताना जी शेवटचे आप्यांचे मोल्ड आहे तर त्यामध्ये घालायचं आहे सुरुवातीला, कारण आतमधील जे मोल्ड असतात तर तिथे टेम्परेचर जास्त असतं आणि आतमधील आप्पे त्यामुळे लवकर तयार होतात, म्हणून सगळ्यात शेवटी आतमधील मोल्डमध्ये आप्पे घालायचे आहे। आप्पे सर्व मोल्डमध्ये घातल्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि एक साइड छान मस्त आप्यांची भाजून झाली की आपण आता आप्पे पलटी करून घेणार आहोत। हे पहा अशा प्रकारे। आता दुसरी साइड सुद्धा आपल्याला आप्यांची मस्त भाजून घ्यायची आहे। इथे मी आप्यांची दुसरी बाजू सुद्धा भाजून घेतलेली आहे। आता आपण हे आप्पे काढून घेऊयात। हे उपवासाचे आप्पे चवीला अप्रतिम तयार होतात आणि अगदी स्पंजी आणि सॉफ्ट लागतात। तुम्ही आप्यांना रंग बघा काही सुरेख आलेला आहे। अशा पद्धतीने आप्पे तयार करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। जर तुम्हाला आजच्या या सर्व रेसिपीज आवडल्या असतील तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर चला भेटू एका मस्त अशा चमचमीत रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।